श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। तर आज चौथा अध्याय चालू होत आहे। तर चौथ्या अध्यायाचा पहिला श्लोक, त्याचं उच्चारण। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्थोऽध्यायः। श्री भगवानुवाच। इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत्। इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुरीक्ष्वाकवे ब्रवीत्। श्री भगवान उवाच। पदच्छेद। इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् अहम् अव्ययम् विवस्वान् मनवे प्राह मनुः इक्ष्वाकवे अब्रवीत्। ठीक, अन्वय। अहम् इमं अव्ययं योगं विवस्वते प्रोक्तवान् विवस्वान् मनवे प्राह मनुः च इक्ष्वाकवे अब्रवीत्। ठीक आहे, चला तर मुख्य शीर्षक लिहून घ्या। श्लोक नंबर 1 ते 18, 1 पासून 18 पर्यंत। सगुण परमेश्वराचा प्रभाव। सगुण परमेश्वराचा प्रभाव आणि निष्काम कर्मयोगाचा विषय। निष्काम कर्मयोगाचा विषय। ठीक आहे। तर सगुण परमात्मा जो आहे त्याचा काय महात्म्य आहे, प्रभाव आहे, त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोग हा विषय 18व्या श्लोकापर्यंत चालणार आहे। ठीक, तर कर्मयोगाची जी परंपरा आहे ती कशी आहे आणि बऱ्याच कालापासून ती लुप्त झाली होती याचं कथन करतात भगवान अर्जुनाकडे। काय म्हणतात? भगवान म्हणतात अर्जुनाला, अहम इमं अव्ययम योगम विवस्वते प्रोक्तवान। अहम प्रोक्तवान। ठीक आहे, तर अहम म्हणजे मी, अर्थात भगवान श्रीकृष्ण बोलत आहे। प्रोक्तवान म्हणजे सांगितला। काय हो? योगम प्रोक्तवान। अहम योगम प्रोक्तवान। योगम शब्दाचा अर्थ आहे हा निष्काम कर्मयोग, मी सांगितला आहे पूर्वी। कसा आहे तो योग? त्याचं विशेषण दिलं आहे अव्ययम, कधीही स्वरूपतः नष्ट न होणारा हा निष्काम कर्मयोग आहे। भलं कालाच्या ओघात कधी कधी त्याचं तिरोधान होईल, पण नष्ट मात्र होत नाही आहे। पुन्हा कोणीतरी महात्मा जन्माला येतो किंवा मी स्वतः अवतार घेतो आणि पुन्हा तो योग कुणाला तरी सांगतो, असं भगवान म्हणतात। मग मी पूर्वी सर्वात अगोदर हा योग निष्काम कर्मयोग कुणाला सांगितला? तर भगवंत म्हणतात विवस्वते। विवस्वान, विवस्वते चतुर्थी। विवस्वान म्हणजे सूर्य, अर्थात मी हा अविनाशी कधी नष्ट न होणारा हा निष्काम कर्मयोग सूर्याला पूर्वी सांगितला। ठीक, मग तो योग पुन्हा सूर्याने कुणाला सांगितला? तर सांगतायत विवस्वान मनवे प्राह। विवस्वान म्हणजे त्या सूर्याने, त्या सूर्याचा पुत्र आणि शिष्य असणारा जो मनु त्यास सांगितला। ठीक आहे, मग पुढे
मनूने कुणाला सांगितला तर सांगतायत त्या मनूने तो योग निष्काम कर्मयोग आपला असणारा पुत्र आणि शिष्य असा जो इक्ष्वाकू नावाचा राजा त्याला सांगितला आणि परंपरेने तो पुन्हा पुढे चालत आला योग. ठीक आहे. पण मधल्या काळात तो लुप्त झाला होता असंही भगवंत सांगतात. पुढचा श्लोक. एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षयो विदुः सकाले निहमहता योगो नष्टः परन्तप एवं परंपरा प्राप्त इमं राजर्षयो विदुः सकाले निहमता योगो नष्टः परन्तप. पदच्छेद. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयः विदुः सह कालेन इह महता योगः नष्टः परन्तप. अन्वय. परन्तप हे परंतप. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयः विदुः महता कालेन सयोगः इह नष्टः. ठीक. अर्थ पहा. भगवान सांगतायत अर्जुनाला परंतप हे अर्जुना काय एवं अशा रीतीने परंपरा प्राप्त इमं योगम परंपरेने प्राप्त झालेला गुरु शिष्य परंपरेने चालत असलेला हा कर्मयोग राजर्षय विदुः राजे लोक राजा असून जे ऋषी लोक होते ते या योगाला जाणत होते. त्यांना हा योग माहीत होता. पण परंतु घडलं काय पुन्हा पुढे पुष्कळ असा काल लोटल्यानंतर महता कालेनं खूप काही काल लोटल्यानंतर सयोग इह नष्ट तो निष्काम कर्मयोग जणू काय मधल्या काळात नष्ट झाल्यासारखाच झाला होता लुप्त झाला होता. ठीक आहे. आणि तो लुप्त झालेला योग आता मी तुला पुन्हा सांगितला असं भगवंत बोलतात पुढच्या श्लोकात. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतदुत्तमम्. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं हेतुरुत्तमम्. पदच्छेद. सह एव अयं मया ते अद्य योगः प्रोक्तः पुरातनः भक्तः असि मे सखा च इति रहस्यं हि एतद् उत्तमम्. ठीक है. आता अन्वय. त्वां मे भक्तः सखा च असि इति सह एव अयं पुरातनः योगः मया ते अद्य प्रोक्तः एतत् हि उत्तमं रहस्यम्. ठीक. बघा भगवान सांगतायत अर्जुनाला हे अर्जुना मधल्या काळात लुप्त झालेला तो जो योग आहे तोच पुरातन असणारा योग निष्काम कर्मयोग मी तुला आता सांगितला असं सांगताय. त्वम का सांगितला मी तुला त्याचं कारण आहे काय. भगवान म्हणतायत अर्जुनाला त्वम तू मे भक्तः सखा च असि तू माझा काय आहे भक्त आहे म्हणजे माझ्यावर निस्सीम प्रेम करणारा आहेस भक्त आहेस तू. दुसरी गोष्ट तू माझा सखा म्हणजे अत्यंत जिवलग काय आहे मित्र आहे की नाही. बघा भगवंत अर्जुनाला काय ना तू माझा भक्त आहे आणि सखा आहे तू माझा शिष्य आहे असं नाही म्हटले. कळलं की नाही. गुरुने शिष्याला शिष्य समजू नये पण शिष्याने मात्र गुरुला गुरु समजल्याशिवाय राहू नये असा नियम आहे. त्वम मे भक्तः सखा च असि तू मित्र आहेस. इति इति म्हणजे म्हणून अतः या कारणामुळे स एव म्हणजे तोच हा निष्काम कर्मयोग अयम
पुरातन हा कसा आहे, पुरातन आहे, अत्यंत प्राचीन आहे, परंपरेने चालत आलेला आहे असा हा योग म्हणजे निष्काम कर्मयोग. मया ते अद्य प्रोक्त. मया भगवान म्हणतायत माझ्याकडून ते नाम तुभ्यम तुला अद्य म्हणजे इदानीम आत्ता प्रोक्त सांगितला. आत्ता हा योग मी तुला सांगितला मागच्या अध्यायामध्ये. प्रोक्त एतत् ही उत्तमम रहस्यम. आणि हे निष्काम कर्मयोगाचं उत्तम सर्वश्रेष्ठ असं काय आहे, रहस्य आहे. कर्मयोग तर सर्वच जाणतात, परंतु कर्म करत असताना ते निष्काम बुद्धीने कसं करावं, त्याचं फल काय आहे हे मात्र थोडेच लोक जाणतात. म्हणून हे कर्मयोगाचं रहस्य आहे, गुप्त अभिप्राय आहे, जो मी तुला आतापर्यंत सांगितला असं भगवंत बोलतात. पुढे आता ह्या भगवंताच्या बोलण्यावर अर्जुनाला संशय निर्माण होतो. काय संशय उत्पन्न होतो, तो संशय अर्जुन श्लोकाच्या माध्यमातून स्पष्ट करत आहे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति. अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति. पदच्छेद. अपरं भवतः जन्म परं जन्म विवस्वतः कथम एतद् विजानीयाम् त्वम् आदौ प्रोक्तवान् इति. अन्वय. अर्जुनः उवाच विवस्वतः जन्म परं भवतः च जन्म अपरं त्वम् आदौ प्रोक्तवान् इमं योगं विवस्वते प्रोक्तवान् इति एतत् कथम विजानीयाम्. ठीक आहे. अर्जुन प्रश्न करतो आहे, कारण अर्जुनाला असं वाटतं आहे की हा भगवान कृष्ण तर माझ्या समोर याचा जन्म झाला किंवा माझ्यापेक्षा थोडाफार मोठा असेल, हा माझा मित्र आहे, आत्ता ज्याचा 5-10 वर्षापूर्वी 20-25 काय असेल त्याचं वय, त्याचा जन्म झाला आहे, आणि सूर्याचा जन्म तर फार प्राचीन काळाचा आहे. भगवंता तू त्या सूर्याला योग सांगितला, हे कसं मी समजू बरं, अशी शंका आहे. काय म्हणतो पहा. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणतो आहे देवाला विवस्वतः जन्म परम. विवस्वत नाम सूर्यस्य, सूर्याचा जन्म, परम म्हणजे फार पूर्वी झाला आहे, माहीत नाही कधी झाला सूर्याचा जन्म. आणि भवत म्हणजे हे देवा तुमचा जन्म अपरम आत्ताचा आहे. मग तुम्ही हे कसं काय म्हणता की मी हा योग सूर्याला सांगितला. जर तुम्ही हा एक योग सूर्याला सांगितला असेल तर सूर्याचा जन्म होण्याच्या अगोदर तुमचा जन्म असला पाहिजे, पण तुमचा जन्म तर आत्ताच आहे, सूर्याचा जन्म तर पहिला आहे, तुम्ही त्या सूर्याला सांगितला हे मी कसं समजू बरं, असा प्रश्न. त्वम आदौ सर्वात अगोदर पहिले हा योग सूर्याला सांगितला, इति एतत् कथम विजानीयाम, असं मी कसं खरं मानू, कसं समजू, कसं मला पटेल, असा अर्जुनाचा प्रश्न. उत्तर देतात भगवान. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. पदच्छेद. श्री भगवान उवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तानि अहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अन्वय. श्री भगवान उवाच
परंतप हे परंतप, अर्जुन हे अर्जुन, तव मेच बहूनि जन्मानि व्यतीतानि अहम तानि सर्वाणि वेद त्वं तु न वेत्थ. ठीक, भगवान सांगतायत अर्जुनाला, अरे अर्जुना, हे परंतप, हे म्हणजे शत्रूला ताप जो देतो त्याला परंतप असं म्हणतात. म्हणून अर्जुनासाठी शब्द आला आहे परंतप. आणखीन एक संबोधन अर्जुन, हे परंतप अर्जुना, शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना. काय बरं? अरे तव म्हणजे तुझे, मे म्हणजे माझे, बहूनी जन्मानी व्यतीतानी, अनेक जन्म होऊन गेलेले आहेत. तुझेही अनेक जन्म झाले आणि माझे सुद्धा अनेक जन्म झाले. तू असं समजू नको काय की हा माझा जन्म पहिलाच आहे आणि तुझाही जन्म हा पहिलाच आहे. याच्या अगोदर भरपूर आपले जन्म झाले आणि त्या पूर्वीच्या जन्मात मी पूर्वी हा योग सूर्याला सांगितला, म्हणून काही प्रश्न करण्याला जागा तुला नाही आहे. होऊन गेले. पुढं अहम तानी सर्वानी वेद. पण अर्जुना, विशेषता ही आहे की जेवढे आपले माग जन्म झाले त्या सर्व जन्माला मी मात्र जाणतो आणि तू न वेत्थ, परंतु तू मात्र त्या जन्माला जाणत नाही किंवा तुला ते मागचे जन्म आठवत नाही. मला मात्र सर्व आठवतात, असं भगवंत त्याला सांगतात. ठीक आहे. मग कोणी म्हणेल का हो भगवंताचे अनेक जन्म झाले, मग भगवंतामागे सुद्धा संसार चक्र आहेच का? असं नाही आहे. भगवंत हा वेळोवेळी अवतार घेतो. कशासाठी घेतो हे पुढे येणार आहे. दुसरी गोष्ट, भगवंताचा जन्म हा दिव्य जन्म आहे हेही पुढे सांगणार आहे. तो बंधनाला कारण नसतो असाही विचार येणार आहे पुढे. पुढचा श्लोक, अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. पदच्छेद. अजः अपि सन् अव्ययात्मा भूतानाम् ईश्वरः अपि सन् प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवामि आत्ममायया. ठीक. अन्वय, अजः सन् अपि, अव्ययात्मा सन् अपि, भूतानाम् ईश्वरः सन् अपि. पुन्हा लावायचं, अहम स्वाम प्रकृतिम अधिष्ठाय आत्ममायया संभवामि. ठीक आहे. बघा, भगवंताच्या जन्माची कशी अलौकिकता आहे ही गोष्ट या श्लोकातून सांगितल्या जात आहे. अन्वयानुसार अर्थ पहा. भगवंत म्हणतात, खरं पाहिलं तर मी कसा आहे? अजह सन अपि. अजह, अज म्हणजे जन्म रहित. वस्तुता स्वरूप दृष्टीने पाहिलं तर माझा जन्म कधीच होत नाही, अजन्म आहे मी. अजह सन अपि म्हणजे जन्मरहित असून देखील कसा आहे? पुन्हा अव्ययात्मा. सन अपि आणखीन कसं आहे? अव्ययात्मा आहे. अव्ययात्मा म्हणजे काय? अविनाशी स्वरूप असणार आहे. कधीच माझा विनाश होत नाही असा आहे. जन्मही नाही, नाशही नाही. अव्ययात्मा सनापी, अविनाशी स्वरूप असा असणारा असून देखील आणखीन कसा आहे मी? भगवंत सांगतात, भूतानाम ईश्वरः सनपे. भूतानाम, भूत म्हणजे प्राणी मात्र, याचे यावत जगत, आणि त्या सर्वांचा मी काय आहे? ईश्वर आहे. ईश्वर शब्दाचा अर्थ ईशनशील, शासन करणारा है ना. ईश्वर म्हणजे ईशनशील, शासन करणारा आहे, अनुशासन करणारा आहे. आणि आणखी असा आहे. आणि काय करतो मग मी? कसा होतो माझा जन्म? पुढे, स्वाम प्रकृतिम अधिष्ठाय आत्ममायया संभवामी. ठीक आहे. स्वाम प्रकृती, आपल्या प्रकृतीला, अधिष्ठाय म्हणजे वशीभूत करून, आत्ममायेने मी जन्म घेत असतो.
असं भगवंत बोलतात. तर इथं आलाय शब्द स्वाम प्रकृतीम. तर स्वाम प्रकृतीम शब्दाचा अर्थ थोडा लिहून घ्या. स्वाम प्रकृतीम बराबर मम वैष्णवी मायाम. मम वैष्णवी मायाम त्रिगुणात्मिकाम. त्रिगुणात्मिकाम अर्धविराम. यस्याः वशे सर्वं जगत् वर्तते. सर्वं जगत् वर्तते पूर्णविराम. यया मोहितं सत्. यया मोहितं सत् स्वं. स्वं बराबर आत्मानं. आत्मानं वासुदेव न जानाति. वासुदेव न जानाति अर्धविराम. ताम स्वाम प्रकृतिम. ताम स्वाम प्रकृती. ठीक आहे, अर्थ पहा. भगवंत म्हणतात स्वाम प्रकृती, माझी प्रकृती. प्रकृती म्हणजे काय तर मम, माझी वैष्णवी माया. विष्णू असा जो मी, त्या माझ्या संबंधाने राहणारी जी वैष्णवी माया कशी आहे ती त्रिगुणात्मिका. सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त आहे. यस्याः वशे, जिच्या वशे, जिच्या अधीन सर्वं जगत वर्तते, जिच्या ताब्यात हे समस्त जग आहे अशी ती माया. आणखीन कशी यया मोहितम सत, ज्या मायेने मोहित होऊन हे समस्त लोक आत्मानं आपल्याला वासुदेव म्हणजे परमात्मा स्वरूप जाणत नाही. त्या मायेने सर्वांना मोहित करून टाकलं आहे. स्वतः परमात्मा स्वरूप असून सुद्धा स्वतःला परमात्मा रूप लोक जाणत नाही. अशी मोहित करणारी ती माझी जी प्रकृती आहे माया, ती आहे की नाही, तिच्या अधीन सर्व जगत आहे, पण ती माया मात्र माझ्या ताब्यात आहे. आणि म्हणून त्या मायेला मी वशीभूत करून, अधिष्ठाय वशीभूत करून ताब्यात ठेवून तिच्या निमित्ताने काय करतो, आत्ममायया संभवामी. आत्ममायया, आत्मन मायया, माझी ती माया आहे की नाही, एक लीला आहे, कल्पना आहे. न परमार्थत वस्तुतः मी लोकाप्रमाणे जन्म घेतो असं नाही आहे. आत्ममायया संभवामी. संभवामी याचा अर्थ लिहा देहवान इव भवामी. देहवान इव भवामी अर्धविराम. जातः इव. जणू काय तिहवाला मी होतो, जणू काय मी स्वतः जन्म घेतो असं लोकांना भासतो, पण खरं पाहिलं तर मी केवळ आत्ममायेने जन्म घेतो. जन्म घेणं ही सुद्धा काय उपाधीला घेऊन एक कल्पनाच आहे. खऱ्या अर्थाने मी मात्र जन्म मृत्यू रहित आहे. अर्थात भगवंताचे जे जन्म आहे ते कसे आहेत, दिव्य जन्म आहेत. ठीक आहे ना, असं आहे. पुढे चला, पुढचा श्लोक. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ठीक है, पदच्छेद. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम्. अन्वय. ही हे भारत यदा यदा धर्मस्य ग्लानिः अधर्मस्य च अभ्युत्थानं भवति.
तदा अहम आत्मानं सृजामी. ठीक आहे. तो वर सांगितलं भगवंताने मी मायेला वशीभूत करून अवतार धारण करतो. जन्म घेतल्यासारखा दिसतो लोकांना, जन्म घेतो. पण केव्हा भगवान अवतार घेतात? भगवंताला अवतार घेण्याची जी वेळ आहे ती कोणती आहे ही गोष्ट या श्लोकातून सांगतात. काय म्हणतात? भगवंत सांगतायत अर्जुनाला, हे भारत म्हणजे हे अर्जुना, केव्हा मी जन्म घेतो, अवतार घेतो? तर सांगतात दोन गोष्टी. यदा यदा, जेव्हा जेव्हा धर्मस्य ग्लानिः भवति. एक, धर्माची ग्लानी, ग्लानी म्हणजे ऱ्हास, नाश, धर्माचा पुरा नाश होण्याची वेळ येते त्यावेळेस एक गोष्ट. आणखीन धर्माचा नाश झाला म्हणजे वाढतो आपोआप कोण? अधर्म. तर धर्माचा नाश आणि अधर्माचं उत्थान, उत्कर्ष जेव्हा होतो तेव्हा मी जन्म घेतो, अवतार घेतो. आणि अवतार घेऊन काय करतो? पुढच्या श्लोकात येणार आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिः अधर्मस्य अभ्युत्थान. अभ्युत्थान म्हणजे प्राबल्य, उत्कर्ष, वाढतो अधर्म. अशा वेळेस तदा अहम मी, आत्मानं म्हणजे स्वतःला, सृजामी उत्पन्न करून घेतो म्हणजे अवतार धारण करतो असं भगवंत बोलतात. पुढे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पदच्छेद. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अन्वय. साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय च अहम युगे युगे संभवामि. ठीक आहे. भगवंताच्या अवतार घेण्याचं प्रयोजन काय आहे, कशासाठी भगवंत अवतार घेतो याचं कारण या श्लोकात दिलेलं आहे. अर्थ पहा. नंबर 1, साधूनां परित्राणाय. जे साधू लोक आहे, सज्जन लोक आहे, शुद्ध अंतकरणाचे लोक आहे, त्यांचं रक्षण करण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी मी अवतार घेतो, पहिली गोष्ट. आणखीन दुष्कृतां विनाशाय. दुष्कृतां म्हणजे दुष्कर्म करणारे, दुर्जन लोक, पाप कर्म करणारे असे जे लोक आहे त्यांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेतो. दोन झालं. आणखीन कशासाठी हो? दुष्टांचा नाश करून मी काय करतो? भगवंत सांगतात धर्म संस्थापनार्थाय, धर्माची प्रस्थापना करतो. धर्म जो लुप्तप्राय झालेला आहे, धर्माचा ऱ्हास झालेला आहे, त्याचं पुन्हा मी काय करतो? उत्थान करतो, उत्कर्ष करतो आहे की नाही. पुन्हा त्या साऱ्या वैदिक परंपरा चालू करतो, त्याचा उपदेश करतो. यासाठी मी वेळोवेळी अवतार घेतो. धर्माच्या प्रस्थापनेसाठी अहम युगे युगे. युगे युगे शब्दाचा अर्थ होतो प्रत्येक युगायुगामध्ये मी काय करतो? जन्म घेतो. संभवामी, जन्म घेतो. जन्म घेतो म्हणजे प्रगट होतो हा त्याचा अर्थ आहे. कारण वस्तुतः भगवंताचा जन्मच नाही आहे, भगवंत आहे तसाच आहे, फक्त ते प्रगट होतात हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. पुढचा श्लोक. जन्म कर्म च मे दिव्य एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. ठीक. पदच्छेद. जन्म कर्म च मे दिव्य एवं यः वेत्ति तत्त्वतः.
त्यक्त्वा देहं पुनः जन्म न एति माम एति सह अर्जुन। ठीक अन्वय। हे अर्जुन, यह एवं मे दिव्यं जन्म कर्म च तत्वतः वेत्ति सह देहं त्यक्त्वा पुनः जन्म न एति मग सह माम एव इति। ठीक आहे, बघा भगवंताचे जन्म आहे, भगवंताचे जे जन्म आहे अवतार आणि भगवंताचे जे कर्म आहे ते सर्व दिव्य आहे आणि भगवंताच्या जन्माला आणि कर्माला जो दिव्य रूपाने जाणतो त्याला त्या जाणण्याचं काय फल प्राप्त होतं ही गोष्ट या श्लोकात सांगितली आहे। अर्थ पहा, अर्जुन हे अर्जुन, यह जो कोणी एवं अशा प्रकारे आहे की नाही, काय की मी मायेला वशीभूत करून अवतार घेतो, मला मी बंधनात नसतो, पुन्हा कशासाठी जन्म घेतो हे सर्व अशा रूपाने जो माझे जन्म आणि कर्म जाणतो। एवं मे माझे दिव्यम जन्म कर्मच, दिव्य म्हणजे असे अलौकिक आहे की नाही, लोकापेक्षा वेगळे दिव्य जन्म आणि कर्म, अलौकिक जन्म अलौकिक कर्म तत्वतः वेत्ती, यथार्थ रूपाने जो जाणतो त्याला फल काय मग, सह तो मनुष्य ज्यावेळेस आपल्या स्वतःच्या देहाचा त्याग करतो त्यावेळेस पुन्हा तो जन्माला प्राप्त होत नाही, है की नाही। देहम त्यक्त्वा पुन्हा जन्म नाही येते म्हणजे मग त्याला जन्म पुन्हा प्राप्त होत नाही, मग तो जातो कुठं तर सांगतायत भगवान सांगतात स असा तो मनुष्य माम एव येती म्हणजे तो मलाच येऊन मिळतो, माझ्या स्वरूपात येऊन मिळतो, पुन्हा त्याचा जन्म होत नाही असा अर्थ आहे। ठीक, पुढे वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा भूता मद्भावमागताः वीतराग भय क्रोधाः मन्मयाः माम उपाश्रिताः बहवः ज्ञान तपसा पूताः मद्भावम आगताः। आता अन्वय। वीतराग भय क्रोधाः मन्मयाः माम उपाश्रिताः ज्ञान तपसा पूताः बहवः संतः मद्भावम आगताः। ठीक आहे ना, बघा वरच्या श्लोकात सांगितलं होतं काय की जो माझ्या जन्माला माझ्या दिव्य जन्माला आणि दिव्य कर्माला जाणतो त्याचा पुन्हा जन्म होत नाही, आहे की नाही, तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो। तर त्याच्यासाठी त्याला काय काय करावं लागतं, कशा रूपाने त्याने माझे जन्म आणि कर्म जाणले पाहिजे आणि कसा तो असला पाहिजे म्हणजे माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो ही गोष्ट या श्लोकातून भगवान सांगताय। कोण माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात बघा, एक वीतराग भय क्रोधाः, राग म्हणजे प्रीती आहे की नाही, आसक्ती, भय आणि क्रोध हे नष्ट झाले आहेत ज्याचे, विषयासक्ती ज्याच्या मनात राहिलेली नाही आहे, कुठल्या प्रकारची भीती नाही आणि क्रोधही नाही आहे आणि हे सर्व तेव्हाच होत असतं जेव्हा परमात्म तत्वाचा साक्षात्कार होत असतो, देहावरून अहमबुद्धी नष्ट झालेली असते, आहे की नाही, कारण द्वैतात भय आहे आणि अद्वैतात अभय आहे। म्हणजे जेव्हा अद्वैत स्वरूपाशी अभिन्न झालेला असतो साधक त्यावेळेस त्याच्या ठिकाणी हे राग भय क्रोध काहीही राहत नाही आणि असा ज्यावेळेस तो साधक होतो आणखीन कसा मनमयाः म्हणजे माझ्याशी मद्रूप होऊन जातो, माझ्याशी एकरूप झालेला असा तो साधक, आणखीन कसा हो माम उपाश्रिताः म्हणजे माझाच आश्रय करणारा आणि माझीच उपासना करणारा, बहुवचने करणारे असे जे कोणी, आणखीन कसे हो ज्ञान तपसा पूताः ज्ञान युक्त असं जे तप
आणि त्या तपश्चर्येने जे पूता म्हणजे पवित्र झालेले आहेत, आहे की नाही. ज्ञानयुक्त तपश्चर्येने किंवा ज्ञान हेच तप आणि त्या तपाने जे पवित्र झालेले आहे. कारण ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीच नाही आहे, पुढे येणार आहे. तर ज्ञान तपसा पूता असे बहव अनेक लोक, अनेक संत, अनेक महात्मे काय मद्भावम आगताः. मद्भावम म्हणजे माझ्या पदास, माझ्या स्वरूपाला अर्थात मोक्ष स्वरूपाला आगतः प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत, असं भगवान सांगतात. आणि आताही जो कोणी साधक मोक्षपदाला प्राप्त होऊ इच्छितो त्याने असं व्हायला पाहिजे. वीतराग भय क्रोधाः मनमयाः मामुपाश्रिताः ज्ञान तपसा पूताः. ठीक आहे, पुढे ये यथा मां प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथा एव भजामि अहम् मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. ठीक, अन्वय. हे पार्थ, ये मां यथा प्रपद्यन्ते तान् अहं तथा एव भजामि मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते. ठीक आहे. काय सांगतायत भगवंत? भगवंत म्हणतात माझ्या भक्ताचा जसा भाव असतो त्या भावानुसार मी त्या भक्ताबरोबर वागत असतो. ही गोष्ट सांगत आहेत. अर्थ पहा. पार्थ, हे पार्थ म्हणजे हे अर्जुना, काय ये जे कोणी भक्त लोक माम यथा प्रपद्यन्ते माझ्याकडे ज्या भावनेने येतात, ज्या अपेक्षेने येतात, प्रपद्यन्ते प्राप्त होतात, माझ्याकडे येतात, ज्या भावनेने येतात, तान अहम तथा एव भजामी त्यांना मी तशाच प्रकारे त्यांचं भजन करतो, म्हणजे त्यांना फल देतो. जो जशा भावनेने माझं भजन करतो तशाच प्रकारे मी त्याला काय देतो? फल देतो, असा अर्थ आहे भजामी. बर, मग मनुष्याः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते, आहे की नाही. मनुष्याः बहुवचन आहे. सारेच लोक सर्वशः सर्व प्रकारांनी, कोणत्याही प्रकाराने ते भजन करणारे असो, कोणत्याही देवतेचे उद्देशाने भजन करणारे असो, ते माझंच एक प्रकारे भजन आहे, माझ्याच मार्गाचं ते सर्व अनुसरण करतात, असं सांगतात. मनुष्याः सर्वशः नाम सर्व प्रकारांनी मम वर्त्म, वर्त्म म्हणजे मार्ग, भक्ती मार्ग, भजनशील आहे स्वभावतः मनुष्य. ये न केन प्रकारे प्रत्येक मनुष्य हा कुठल्या न कुठल्या निमित्ताने काही देवाचं भजन हा करत असतो, कळत न कळत. मम वर्त्म अनुवर्तन्ते म्हणजे माझ्याच भक्ती मार्गाचं लोक अवलंबन करतात. ठीक आहे, पुढे कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. पदच्चे कांक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्ते इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिः भवति कर्मजा. ठीक है, अन्वय. कर्मणां सिद्धिं कांक्षन्तः इह देवताः यजन्ते तथा ही मानुषे लोके कर्मजा सिद्धिः क्षिप्रं भवति. ठीक आहे, चला. तू वरच्या श्लोकात सांगितलं होतं की मनुष्य माझं भजन करतात, पण त्यातही
सकामी जे पुरुष आहे, जे की देवतांचं पूजन करतात, भजन करतात, त्यांना शीघ्र फलप्राप्ती होते असं भगवंत सांगतात. पण तेवढंच त्यांचं फल की जेवढ्या फलाकरिता जे भक्ती करणारे असतात, मोक्ष मात्र त्यांना मिळणार नाही, आहे की नाही. आणि जे माझ्या ठिकाणी निस्सीम भावाने पूर्ण रूपाने तादात्म्य धरून निष्काम भावाने माझं भजन करतात, त्यांना मात्र मी मोक्षरूपी फल देतो असा भगवंताचा अभिप्राय. काय म्हणतात? अर्थ पहा अन्वयानुसार. कर्मणाम सिद्धीम कांक्षन्तः. लोक कर्म करतात आणि त्या कर्माची सिद्धी म्हणजे फल, सुखात्मक फल, त्याची इच्छा करणारे, कांक्षन्तः इच्छा करणारे, असे जे लोक ते इह या जगात, या भूमीवर काय देवता हा यजन्ते, देवतांची उपासना करतात. कर्माचं फल इच्छा करणारे असे जे लोक ते या भूमीवर देवताचं काय करतात? उपासना करतात, भजन करतात, यजन्ते उपासना करतात. आणि मग त्याचं फल काय? ही मानुषे लोके म्हणजे या मृत्यू लोकामध्ये कर्मजा सिद्धी, कर्मजा म्हणजे कर्माचं फल, कर्मापासून प्राप्त होणारी सिद्धी म्हणजे फल, क्षिप्रम भवती तुरंत लवकर काय होतं? प्राप्त होतं. या मृत्यू लोकामध्ये जो कोणी काही कर्म करतो, पूजा करतो, उपासना करतो आणि ज्या फलाच्या उद्देशाने करतो ते फल त्याला लवकरच प्राप्त होतं असं आहे. पुढे चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम् अपि मां विद्धि अकर्तारम् अव्ययम्. अन्वय. मया चातुर्वर्ण्यं गुणकर्म विभागशः सृष्टं मां तस्य कर्तारम् अपि अव्ययम् अकर्तारम् विद्धि. ठीक आहे ना. भगवंत सांगतायत की 4 वर्णाची उत्पत्ती मी करतो, पण हे करून सुद्धा मी अकर्ता आहे, ही गोष्ट सांगतायत भगवंत. काय म्हणतात? मया चातुर्वर्ण्यम, माझ्याकडून 4 वर्णाची सृष्टम, चातुर्वर्ण्यम सृष्टम, 4 वर्ण उत्पन्न केल्या गेले आहेत. कोणते 4 वर्ण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. कसे उत्पन्न केलेत? तर गुण कर्म विभागशः. ठीक आहे ना. गुणानुसार आणि त्यांच्या कर्मानुसार, है नाही. गुण आणि कर्म यांच्या विभागणीप्रमाणे मी त्यांची उत्पत्ती केलेली आहे, किंवा उत्पन्न करून त्यांना तसे गुण आणि कर्म लावून दिलेले आहे आणि पुढं गुण कर्मानुसारच त्यांची उत्पत्ती होत गेली. तर गुण कर्म विभागशः सृष्टम. ठीक. पुढे माम तस्य कर्तारमपि. भगवंत म्हणतात माम म्हणजे मी त्या चातुर्वर्ण्याचा कर्ता असून देखील खऱ्या अर्थाने कसा आहे? अव्ययम अकर्तारम विद्धि. अव्ययम म्हणजे विकाररहित असा अकर्तारम, अकर्ता मी आहे हे मात्र तू अर्जुना विसरू नको, ध्यानात ठेव, जाणून घे. उपाधीला घेऊन मी जरी करता दिसत असलो तरी उपाधिरहित स्थितीमध्ये मी मात्र कसा आहे? अकर्ता आहे. कर्तृत्वाचा अहंकार माझ्या ठिकाणी मुळीच नाही. ठीक ना. आणि कोणत्याही फलाची मला अपेक्षा नाही, म्हणून माझे कर्म आणि जन्म हे दिव्य आहेत आणि म्हणजे मला ते बंधनाला कारण ठरत नाहीत. ठीक आहे. पुढे चला. तेच सांगतायत पुढं भगवंत 14व्या श्लोकात. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति
कर्मभिर्न सबध्यते कर्मभिर्न सबध्यते न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यते। पदच्छेद न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां यः अभिजानाति कर्मभिः न स बध्यते। ठीक अन्वय कर्माणि मां न लिम्पन्ति यतः मे कर्मफले स्पृहा न इति यह माम अभिजानाते सह कर्मभिः न बध्यते। ठीक आहे बघा भगवंताच्या कर्माची दिव्यता कशी आहे आणि ती दिव्यता जाणणाऱ्याला फल काय ही गोष्ट सांगितल्या जात आहे या श्लोकातून। अन्वय पानव्यानुसार अर्थ भगवंत सांगतात कर्माणी माम न लिंपंती, मी चातुर्वर्ण्याला उत्पन्न केलं, अनेक दुष्टांचा नाश वगैरे कर्म केलं, पण कोणतेही कर्म मला लिप्त होत नाही, म्हणजे बंधनात पाडत नाही, कर्म मला बंधनकारक ठरत नाही। म्हणजे का बरं? यतः कारण की मे कर्मफले स्पृहा न, मला कर्माच्या फलाची काय नाही आहे, अपेक्षा नाही आहे, स्पृहा नाही आहे, इच्छा नाही आहे। आणखीन इति दुसरी गोष्ट कोणत्याही कर्माबद्दल मला कर्तृत्वाचा अहंकार देखील नाही। ठीक आहे ना, कारण मी वस्तुतः न करणारा आहे न करविणारा आहे, हे माझं वास्तविक स्वरूप आहे। ठीक आहे ना, तेच सांगितलं आहे। इति यह अनाशी मे कर्म फले स्पृहानं, मला कर्म फलाविषयी स्पृहा इच्छा अपेक्षा नाही आहे। आणि इति यह माम अभिजानाते, अशा रीतीने जो मला जाणतो आहे की नाही, सह तो देखील कर्म भी न बद्धते, तो देखील कर्माच्या द्वारे बांधला जात नाही। कारण जो मला अशा रूपाने जाणतो, मला जाणतो म्हणजे स्वतःला जाणतो, कारण मी आणि तो वेगळा नाहीच आहे, आत्मरूपाने तो मी एकच आहे। आणि जो आपल्याला म्हणजे स्वतःला आत्मरूपाने अकर्ता अभोक्ता रूपाने स्वतःला जाणतो आणि मी रूपाने साक्षात्कार करून घेतो, तो सुद्धा कर्माच्या बंधनाने बांधल्या जात नाही, असा अर्थ आहे। अभिजानाति स कर्म भी न बध्यते, तो कर्मांनी बद्ध होत नाही, ही गोष्ट सांगितली। पुढे एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं। पदच्छेद एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैः अपि मुमुक्षुभिः कुरु कर्म एव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतं। अन्वय एवं ज्ञात्वा पूर्वैः मुमुक्षुभिः अपि कर्म कृतं तस्मात् त्वम् अपि पूर्वैः पूर्वतरं कृतं कर्म कुरु। ठीक आहे बघा काय सांगतायत आता भगवंत, तर पूर्वीच्या मोक्ष लोकांनी निष्काम कर्म केलं आणि तसंच निष्काम कर्म करण्याची जणू काय अर्जुनाला भगवंत आज्ञा देतात। काय म्हणतात पहा, एवं वर सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे ना, की जो अशा रीतीने जाणतो काय त्याला कर्मलिप्त होत नाही, वर सांगितलं होतं। हां, एवं ज्ञात्वा असं जाणून पूर्वैः मुमुक्षुभिः अपि कर्म कृतं, पूर्वीच्या भूतकालीन फार पूर्वीच्या मुमुक्षूंनी मोक्ष इच्छा करणाऱ्यांनी देखील कर्म केलेलं आहे। कशा रीतीने की शरीर इंद्रियादिकाकडून जरी कर्म होत असले तरी वस्तुतः शरीर इंद्रियादिकांचा आणि माझा काही संबंध नाही आहे, गुण गुणाच्या ठिकाणी वर्तत आहे, मी मात्र या साऱ्यातून अलिप्त आहे।
अशा रीतीने जाणून ज्यांनी निष्काम कर्मयोगाचं अनुष्ठान केलं ते बिचारे तसं कर्म केल्यामुळे कर्मबंधनात अडकले नाही. म्हणून अर्जुना तू सुद्धा तशाच रीतीने जाणून कर्म कर असं भगवंत सांगतात. तर मुमुक्षुभी अपि कर्मकृतम तस्मात म्हणून त्वमपि भगवान सांगतात अर्जुनाला तू देखील पूर्वही पूर्वतरम पूर्वी लोकांनी पूर्वीच्या साधकांनी पूर्वीच्या मुमुक्षूंनी ज्या रीतीने कर्म केलं तेच कर्म तू देखील तशाच रीतीने कर. पूर्वही पूर्वतरम कृतम पूर्वीच्या लोकांनी केलेलं असं जे कर्म त्वम कुरु तू देखील कर असं भगवंत सांगतात अर्जुनाला. पुढे किम कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किं कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. किम कर्म किम अकर्म इति कवयः अपि अत्र मोहिताः तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे अशुभात्. ठीक अन्वय कर्म किम अकर्म च किम इति अत्र इत्यत्र कवयः अपि मोहिताः अतः यज्ञात्वा त्वम् अशुभात् मोक्षसे तत्कर्म ते प्रवक्ष्यामि. ठीक आहे बघा आता कर्म आणि अकर्म यांचं काय तत्व आहे काय यथार्थत्व आहे हे जाणलं पाहिजे. कारण त्या जाणण्याचं काय फल आहे ते या श्लोकात भगवंत सांगतात. काय म्हणतात अन्वयानुसार कर्म केम म्हणजे कर्म काय आहे कोणतं आहे. पुन्हा अकर्म केम आणि अकर्म काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. का बरं की इत्यत्र कर्म आणि अकर्म यांच्या बाबतीत कवयः अपि मोहिताः. कवयः कवय म्हणजे कवी लोक अर्थात बुद्धिमान लोक ते सुद्धा मोहित होतात म्हणजे भ्रांत होतात. त्यांना सुद्धा कळत नाही कर्म काय आणि अकर्म काय. म्हणून कर्म आणि अकर्म यांचं स्वरूप यथार्थ रीतीने जाणून घेतलं पाहिजे. मोहिताः. बरं जाणल्याचं फळ काय तर सांगतात यज्ञात्वा ज्याचे ज्ञान झालं असता कर्म अकर्माचं यथार्थ रूपाने ज्ञान झालं असता होतं काय त्वम तू अशुभात मोक्षसे. अशुभ असणारा जो संसार त्या संसारापासून दुःखापासून मुक्त होशील. आणि म्हणून तुला त्या कर्माचं आणि अकर्माचं स्वरूप यथार्थ रीतीने कळण्याकरिता अर्जुना तत्कर्म ते जे कर्म आहे ते प्रवक्ष्यामि तुला मी सांगणार आहे. भगवंत बोलतात अर्जुनाला प्रवक्ष्यामि प्रवक्ष्यामि प्रकर्षेण वक्ष्यामि विस्तारपूर्वक मी ते तुला सांगतो असा अर्थ आहे. पुढे कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. पदच्छेद कर्मणः हि अपि बोद्धव्यम असं पाहिजे. छापण्यात चुकलंय ना बाध्यव्यम झालंय. बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणः च बोद्धव्यम गहना कर्मणः गतिः. अन्वय कर्मणः बोद्धव्यम विकर्मणः च बोद्धव्यम अकर्मणः अपि च बोद्धव्यम तथा ही कर्मणः गतिः गहना. ठीक आहे बघा भगवंत या श्लोकातून अर्जुनाला सांगतायत प्रेरणा देत आहेत कशाची
कर्म, अकर्म आणि विकर्म तीन गोष्टी यांचं स्वरूप जाणण्याची प्रेरणा देतात. हे यांचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. तेच पहा, कर्मण बोद्धव्यम. ठीक आहे, म्हणजे काय? शास्त्रविद कर्माचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. कर्माचं ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे, कर्मण म्हणजे काय? शास्त्रविद कर्माचं रहस्य, गूढ अभिप्राय जाणून घेतला पाहिजे. बर, आणखीन विकर्मणच बोद्धव्यम. विकर्म म्हणजे काय? शास्त्र प्रतिषिद्ध कर्म. शास्त्राने ज्याचा निषेध केला आहे, निषिद्ध कर्म, त्याला विकर्म म्हणतात. तेही जाणून घेतलं पाहिजे. आणखीन काय हो? अकर्म. अकर्म म्हणजे तुष्णीम भाव स्थितीचं रहस्य, चुपचाप बसून राहणे, याचं बी काय अभिप्राय आहे ते देखील अकर्मण अपि बोद्धव्य. तिन्ही जाणून घेतले पाहिजे, कर्म, विकर्म आणि अकर्म. तथाही का बरं? याच्यासाठी जाणून घेतलं पाहिजे यथार्थ रूपाने. का? कर्मण गती गहन. कर्मण गती, कर्माची गती गहन आहे. गती, गती शब्दार्थ लिहा. याथात्म्य तत्वम. याथात्म्य तत्वम. ठीक आहे, कर्माचं यथार्थ स्वरूप गहना. गहना शब्दाचा अर्थ लिहा दुर्ज्ञाना, जाणण्याला कठीण आहे. गहना म्हणजे दुर्ज्ञाना, जाणण्याला कठीण आहे, विषम आहे, आणि म्हणून जाणून घेतलं पाहिजे असं भगवंत सांगतात अर्जुनाला. ठीक आहे, काय रहस्य आहे कर्म अकर्म याच्या इत्यादिकामध्ये? पुढच्या श्लोकात कर्मण्य कर्मय पश्ये कर्मणी च कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत्. कर्मण्य कर्मय पश्येद कर्मणि च कर्मयः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत्. ठीक, पदच्छ कर्मणि अकर्म यः पश्येत्. अकर्मणि च कर्म यः पश्येत् अनुवृत्त्याने सह बुद्धिमान मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्मकृत्. ठीक, अन्वय यह कर्मणि अकर्म अर्धविराम यह च अकर्मणि कर्म पश्येत् सह मनुष्येषु बुद्धिमान भवति इत्यर्थः. सह युक्तः कृत्स्न कर्मकृत् इति स्तूयते. ठीक आहे, काय सांगतायत या श्लोकातून? भगवंत म्हणतात कर्मात अकर्म पाहावं आणि अकर्मात कर्म पाहावं. कसं? हे तत्वता जाणून घ्यावं, आणि हे कळालं म्हणजे त्याचं फल काय ती गोष्ट देखील याच श्लोकात भगवंताने सांगितली आहे. ठीक आहे, काय म्हणतात पहा. यह जो कोणी मनुष्य पाहतो, काय पाहतो? कर्मणी अकर्म, कर्मात अकर्म पाहतो. आणि यहच अकर्मणी कर्म, अकर्मात कर्म. बघा आता, कर्मात अकर्म पाहायचं आहे आणि अकर्मात कर्म पाहायचं आहे. आणि असा जो पाहतो स मनुष्य, तो पाहणारा मनुष्येषु, साऱ्या मनुष्यामध्ये कसा आहे? खऱ्या अर्थाने तोच बुद्धिमान आहे. तीच त्याच्या बुद्धीची कसोटी आहे की जो असं पाहतो. ठीक आहे, आणखीन मग तो कसा ठरतो? सहा, तोच युक्त. युक्त शब्दार्थ योगी, तोच खरा योगी आहे. आणि आणखीन कसा? कृत्स्न कर्मकृत, जणू काय त्याने संपूर्ण कर्म केलेले आहे असा तो ठरतो आहे. ठीक आहे ना? कृत्स्न कर्मकृत, शास्त्रविहित सर्वच कर्म जणू काय त्याने केलेले आहे. अशा रीतीने त्याची स्तुती करतात भगवंत आणि वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, आता या श्लोकात या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत समजून घेण्यासारख्या. पहिली गोष्ट आहे कर्मणी अकर्म, कर्मात अकर्म कसं पाहायचं. ठीक आहे, तर बघा, थोडं जाणून घ्या, लक्ष द्या. तर कोणत्याही मनुष्याकडून जे कर्म घडतं ते कसं घडतं? देहाकडून कर्म घडतं, इंद्रियाकडून कर्म घडतं,
बुद्धीकडून कर्म करतं. तर देह, इंद्रिय, बुद्धी इत्यादीकडून काय होत असतं? कर्म घडत असतं. ठीक आहे ना. आत्मा हा सदैव कर्मरहितच आहे. कुठलंही कर्म आत्म्याच्या ठिकाणी नाही. पण देह इंद्रियादिकाकडून होणारं जे कर्म त्याचा आरोप लोक आत्म्याच्या ठिकाणी करतात. करू राहिला देह, कर्म होत आहे इंद्रियाकडून, पण मनुष्य म्हणतो मी करता, मी केलं. ठीक आहे ना. माझं हे कर्म आहे, याचं फल मला पाहिजे, तर मी करता. मी म्हणजे कोण? आत्मा. कर्म केलं कोणी? देहाधिकानी. समजतो कुठे? आत्म्याच्या ठिकाणी. मग हे जे कर्म करणं आहे ना, हे देह इंद्रियादिकांचं कर्म आहे. आणि त्या कर्मामध्ये काय पाहायचं? कर्मणी अकर्म. म्हणजे ज्याच्या ठिकाणी कर्म नाही असा आत्मा त्या कर्मात आहे आणि तो अकर्म, कर्मरहित आहे असं जाणायचं. कर्म होत आहे देह इंद्रियादिकाकडून, पण तो आत्म्याच्या सत्तेने होत असलं तरी आत्मा हा अकर्ता आहे, कर्मरहित आहे असं जाणणं म्हणजेच कर्मामध्ये अकर्माला पाहणं. ठीक आहे की नाही? असा अर्थ आहे. बऱ्याचदा असं घडतं व्यवहारात सुद्धा की त्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या किंवा कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी कर्म नाही आहे, पण लोक कर्म समजतात. हा लोकांना भ्रम होत असतो. मग ती यथार्थ दृष्टी नाही आहे, पण यथार्थ दृष्टी जाणून घ्यायची. उदाहरण, समजा आपण रेल्वेमध्ये प्रवास करतो, बरोबर आहे की नाही? तर रेल्वेत प्रवास करत असताना रेल्वे धावते, पण रेल्वेत बसलेले माणसं जे नवीन नवीन बसतात किंवा जे अज्ञानी बालक आहे 10-15 वर्षाचे, ते म्हणतात बघा वा वा रेल्वेत बसल्यावर लय आनंद येतो. म्हणजे काय? की जी गोष्ट कधीच पाहायला भेटत नाही ती तिथं पाहायला भेटते. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की आम्ही व्यवहारात इकडं राहत असताना कधीच आम्हाला झाडं पळताना दिसत नाही, जागेवरच असतात. पण रेल्वेत प्रवास करायला सुरुवात केली की एक नवीन गोष्ट घडते, झाडं पळायला लागतात. समजतात की नाही लोक? आता वस्तुतः झाडं पळतात का? पण झाडाच्या ठिकाणी पळणे रूप क्रियाचा लोक काय करतात? आरोप करतात. आणि तसंच जर कोणी समजत असेल झाडं पळतात तर ते त्याचं यथार्थ जाणणं आहे की भ्रम आहे? भ्रम आहे. मग जाणत्या माणसाने काय करावं? जरी झाडं पळताना दिसत असले तरी खऱ्या अर्थाने झाडं पळत नसतात असं जाणून घ्यायचं आहे. हे झालं कर्मात अकर्म पाहणं. कळलं की नाही? त्याप्रमाणे कर्म घडत आहे कुणाकडून? देह इंद्रिय मन बुद्धी इत्यादीकडून घडत आहे, आत्म्याकडून घडतच नाही. पण वाटतं लोकांना की मी करताय, मी हे यज्ञ केला, मी हे काम केलं, मी हे केलं. मग आत्म्याच्या ठिकाणी लोक कर्तृत्व नेतात, आरोप करतात, पण तरी देखील आत्मा हा खऱ्या अर्थाने करता नाही, कर्म त्याच्या ठिकाणी नाही असं जाणून घ्यायचं. हेच आहे कर्मामध्ये अकर्म पाहणं. लागला अर्थ? दुसरी पंक्ती काय आहे? अकर्मणी कर्म आहे की नाही? हे झालं कर्मात अकर्म. दुसरं काय आहे? अकर्मणी कर्म पश्ये. काय पाहायचं? अकर्मात कर्म. आता हे काय? ध्यान द्या. तर व्यवहारामध्ये बऱ्याचदा असं घडतं की लोक खूप काही आयुष्यभर कर्म करून 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 थकतात. पुढे भविष्यात त्यांचे मुलं बाळ मोठे होतात, कर्तृत्ववान असतात. मग म्हातारे लोक काय करतात आहे की नाही? काही काही की आता सर्व मुलांच्या हावलीत देऊन टाकतात आणि शांत कुठेतरी बसून राहतात, मंदिरामध्ये, घरी, कुठं पण. आणि लोकांनाही सांगत असतात आपण आता काही नाही बा, साऱ्यापासून निवृत्त झालो, चुपचाप बसून राहतो, काही करत नाही. काय म्हणतो? मी काहीच करत नाही, तुष्णीम स्थितीत राहतो, चुपचाप बसून राहतो. आता चुपचाप बसण्याला, तुष्णीम स्थितीला, यालाच हे लोक काय समजतात? अकर्म. पण ते अकर्म नसून बसणं, झोपणं, चालणं हे सुद्धा काय आहे? कर्मच आहे. हे झालं अकर्मात कर्म पाहणं. लागला अर्थ? या दोन गोष्टी आहेत. कर्मात अकर्म पाहणे, अकर्मात कर्म पाहणे. लागला अर्थ? चला पुढे काय आहे त्याच्यासाठी उदाहरण. अकर्मात कर्म पाहणे याच्यासाठी उदाहरण. जसं कर्मात अकर्म पाहण्यासाठी दृष्टांत दिला तसं अकर्मात कर्म कसं हे सांगण्यासाठी सुद्धा दृष्टांत. समजा आपण एखाद्या डोंगरावर आहोत,
एखाद्या किल्ल्यात आहोत आणि खूप दूरवर आपल्याला काही माणसं दिसत आहेत आणि ते रस्त्याने चाललेले आहेत. आपल्याला तिथून मात्र ते माणसं कसे दिसतात? उभे असलेले दिसतात. मग आपण म्हणतो बघा तिथे ते किती माणसं थांबले आहेत. थांबलेले नसतात, ते चालत असतात. मग आपल्याला दिसतात का? त्यांचं अकर्म, चाललेले नाही, थांबलेले आहे, अकर्म दिसतं. पण खऱ्या अर्थाने तिथं अकर्म नाही आहे, ते सुद्धा चाललेले असतात. दुरून मात्र ते असे वाटतात की थांबलेले आहेत, पण त्यांच्या अकर्मात सुद्धा कर्म पाहायचं आहे. तसं चुपचाप बसणं, शांत राहणं, हे काय सुद्धा अकर्म जरी वाटत असलं लोकांना तरी ते सुद्धा काही प्रकारचं कर्मच आहे. हे झालं अकर्मात कर्म पाहणं. ठीक आहे, चला अन्वयात यह कर्मणी अकर्म यह च अकर्मणी कर्म पश्येत. असं जो पाहतो आहे की नाही, आत्म्याला सदैव अकर्मरहित, अकर्ता, अभोक्ता समजून स्वतःचं स्वरूप रूपाने जो जाणतो तोच खरा बुद्धिमान आहे, असा याचा अभिप्राय आहे. समनुष्येषु बुद्धिमान, सयुक्त तोच खऱ्या अर्थाने योगी आहे आणि जणू काय त्यानेच सर्व कर्म केलेले आहे. कारण सर्व कर्म करण्याचं जे फल, ब्राह्मी स्थिती, ती त्याला प्राप्त झालेली आहे. हा पुढे यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहु पंडितं बुधाः. पदाच्य यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तम अहुः पंडितं बुधाः. अन्वय यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः सन्ति ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तम बुधाः पंडितं अहुः. ठीक आहे, आता पहा मुख्य शीर्षक लिहून घ्या. 19 ते 23, 19व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत योगी महात्म्या पुरुषांचे आचरण. योगी महात्म्या पुरुषांचे आचरण आणि त्यांचा महिमा, आणि त्यांचा महिमा. ठीक आहे, बघा आता त्याच्यातही या श्लोकामध्ये भगवान कामनारहित आणि संकल्परहित आचरण करणारा जो ज्ञानी पुरुष त्याची स्तुती करतात. अन्वयानुसार अर्थ यस्य पुरुषस्य सर्वे समारंभाः सम्यक आरंभा म्हणजे आरंभिलेले उद्योग काम कसे आहेत, ज्याचे सर्व आरंभ केलेले कर्म कसे आहे, काम संकल्प वर्जिता, कामनाने रहित आणि संकल्पाने रहित असे ज्याचे कर्म आहेत. पुन्हा आणखीन कसा, ज्ञानाग्निदग्ध कर्माणं, है की नाही, ज्ञान रूपी अग्नीने ज्याचे कर्म नष्ट झालेले आहेत असा जो महात्मा पुरुष, तम त्याला बुधाः पंडितम विदु, त्याला जाणते लोक, ज्ञानी लोक पंडित असं म्हणतात. ठीक आहे, पुढे त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित् करोति सः. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः पदच्छेद त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तः निराश्रयः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि न एव किंचित् करोति सः. अन्वय कर्मफलासंगम त्यक्त्वा नित्यतृप्तः निराश्रयः मुनिः कर्मणि अभिप्रवृत्तः अपि
सहा किंचित न करोती एव. ठीक आहे, अर्थ पहा. तर काय सांगताय त्याच्यातून, या श्लोकातून, तर फलासक्तीचा त्याग करून जो कर्म करतो त्याची स्तुती करतात भगवंत. अन्वयानुसार अर्थ पहा. कर्मफला संगम त्यक्त्वा, म्हणजे कर्माच्या जे फल त्या फलाचा संग म्हणजे आसक्ती, त्यक्त्वा म्हणजे सोडून. आणखीन कसा, नित्य तृप्त, नेहमी तृप्त समाधानी असणारा असा जो मननशील कोणी मुनी पुरुष. पुन्हा कसा, कर्मणी अभिप्रवृत्त अपि, आणि भलं तो कर्मामध्ये काय झाला आहे, प्रवृत्त झालेला आहे, तरी देखील सारे कर्म करून देखील जणू काय सहा किंचित न करोती एव, तो काहीच करत नाही. कारण कर्म करून सुद्धा त्या कर्माचा लेप त्याला लागत नाही, म्हणून कर्म करून सुद्धा तो कसा आहे, कर्म न करणाराच आहे. हा, पुढे जाऊया. अर्थात असा जो पुरुष आहे त्याचे कर्म सुद्धा काय आहे, अकर्मच आहे, काहीच करत नाही. पुढे निराशीर यतचित्तात्मा यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. निराशीर्यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. ठीक, पदच्छेद. निराशीः यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन् न आप्नोति किल्बिषम्. अन्वय. निराशीः यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह केवलं शारीरं कर्म कुर्वन् किल्बिषं न आप्नोति. ठीक आहे, बघा काय सांगतायत भगवंत या श्लोकातून. तर केवळ शरीराशी संबंधित कर्म करणारा जो कोणी संन्यासी महात्मा, तो त्या बंधनाने अडकत नाही, ही गोष्ट सांगितल्या जात आहे. अर्थ, निराशीही म्हणजे आशारहित, सुखाधिकाची इच्छा रहित, यतचित्तात्मा आहे की नाही, आत्मा म्हणजे अंतकरण, तर अंतकरण व इंद्रिये ज्याचे काय ताब्यात आलेली आहे, स्थिर झालेली आहेत, असा यतचित्तात्मा. पुन्हा त्यक्त सर्व परिग्रह, सर्व भोग साधनांचा ज्याने त्याग केलेला आहे, असा जो पुरुष, तो केवलम शारीरम कर्म. शारीरम कर्म म्हणजे काय, त्याचा अर्थ लिहून ठेवा. शरीर स्थिती मात्र प्रयोजनम कर्म. शरीर स्थिती मात्र प्रयोजनम कर्म. ठीक आहे ना. शरीराची स्थिती राहण्यासाठी जेवढ्या कर्माची आवश्यकता आहे तेवढेच तो कर्म करतो आहे, शारीरम कर्म. आणि तसे कर्म करत असला तरी तो त्या कर्माने काय किल्बिषम न आप्नोति. किल्बिषम शब्दाचा अर्थ या संसारम न आप्नोति, संसाराला प्राप्त होत नाही, त्याला दोष लागत नाही, पाप होत नाही वगैरे. ठीक आहे, पुढे. यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. पदच्छेद. यदृच्छालाभ संतुष्टः द्वंद्वातीतः विमत्सरः समः सिद्धौ असिद्धौ च कृत्वा अपि न निबध्यते. अन्वय. यदृच्छालाभ संतुष्टः द्वंद्वातीतः विमत्सरः सिद्धौ असिद्धौ च समः पुरुषः कृत्वा कर्म कृत्वा अपि न निबध्यते. ठीक है,
काय सांगतायत त्या श्लोकातून भगवान? तर जो निष्काम कर्मयोगी साधक आहे त्याचं लक्षण काय, आणि तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही, कर्मानी बद्ध होत नाही, ही गोष्ट सांगतात. कसा पहा, यदृच्छा लाभ संतुष्ट. कसा असतो निष्काम कर्मयोगी? त्याचं लक्षण आहे की यदृच्छा लाभ संतुष्ट. यदृच्छा म्हणजे जसं असेल तसं जे प्राप्त झालंय त्यात संतुष्ट असणारा. ठीक आहे ना? सहजासहजी आपल्या प्रारब्धाने ईश्वरी इच्छेने जे काय प्राप्त झालं आहे त्यामध्ये संतुष्ट असणारा. ठीक आहे. पुन्हा कसा? द्वंद्वातीत. कदाचित सुख प्राप्त झालं किंवा दुःख प्राप्त झालं तरी आपली स्थिरता न डगमगू देणारा. ठीक आहे ना? त्याला म्हणायचं द्वंद्वातीत. सुख दुःख द्वंद्वांनी अस्थिर न होणारा, स्थिरच राहणारा, द्वंद्वातीत. पुन्हा कसा हो? विमत्सर. कोणाचाही द्वेष न करणारा. आणखीन कसा? सिद्धौ असिद्धौच सम. कदाचित आपल्या कर्मापासून आपल्याला यश प्राप्त झालं, सिद्धी प्राप्त झाली तरी काही हरकत नाही. कदाचित सिद्धी प्राप्त झाली नाही, असिद्धी राहिली तरी हरकत नाही. सम. सिद्धौ असिद्धौच. म्हणून माणसाने व्यवहारात सुद्धा कोणतंही काम करत असताना प्रयत्नपूर्वक 100% शक्ती लावून ते करायचं. फल देणं आणि न देणं हे ईश्वरावर सोडून द्यायचं. मिळालं फल चांगली गोष्ट, नाही मिळालं ईश्वरी. असं म्हणून जेव्हा मनुष्य कर्म करतो ना तेव्हा ते कर्म त्याला बंधनाला कारण ठरत नाही. म्हणून म्हटलं आहे सिद्धौ असिद्धौच सम. यश आणि अपयश या साऱ्यामध्ये समान रीतीने राहणारा पुरुष. कर्म कृत्वापि, मग त्याने साऱ्या प्रकारचे कर्म केले तरी देखील न निबध्यते, म्हणजे त्या कर्माने तो बांधला जात नाही. हा पुढे गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. पदच्छेद. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. अन्वय. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञाय कर्म आचरतः नाम आचरतः पुरुषस्य तत्कर्म समग्रम प्रविलीयते. ठीक. काय सांगतायत भगवंत? तर यथार्थ कर्म करणारा जो ज्ञानी, त्या ज्ञानी पुरुषाचे सर्व कर्म नष्ट होऊन जातात, ही गोष्ट सांगतायत या श्लोकातून. अन्वयानुसार शब्दशः अर्थ पहा. गतसंगस्य म्हणजे फलासक्ती नष्ट झालेला पुरुष. पुन्हा कसा? मुक्तस्य म्हणजे सुखदुःख राग विषादी द्वंद्वापासून रहित मुक्त झालेला पुरुष आहे की नाही? राग विषाने रहित असलेला पुरुष. आणखीन कसा हो? ज्ञानावस्थित चेतसः म्हणजे परमात्म ज्ञानामध्ये ज्याचं चित्त स्थिर झालेलं आहे असा पुरुष. कर्म करतो पण कशासाठी? यज्ञाय कर्म आचरतः. यज्ञासाठी, यज्ञाच्या हेतूने कर्माचं आचरण करणारा जो पुरुष, असा पुरुष कोणतंही जरी कर्म करीत असला तरी तत्कर्म त्याचं ते सर्व कर्म प्रविलीयते विलीन होऊन जातं, म्हणजे त्याला ते बंधनाला कारण ठरत नाही. ही गोष्ट सांगितली. ठीक आहे. आता यज्ञासाठी कर्माचं आचरण करणारा, पण यज्ञ कोणते, किती प्रकारचे आहेत आहे की नाही? तर पुढं अनेक यज्ञांचं वर्णन भगवान स्वतः करणार आहे, पण त्याचा विचार आपण नंतर करू पुढच्या सत्रात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः.